हॅलो, नमस्कार. मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. मी लोड स्टिच शिकवायला सुरुवात केलेली आहे. जे कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हालाही वेगवेगळ्या प्रकारे लोड स्टिच करता येईल. हे मी मागील व्हिडिओमध्ये 3 हे लोड स्टिच दाखवलेलं आहे. आज मी तुम्हाला शुगर बीट्स आणि जरदोसे ॲड करून कसा लोड स्टिच बनवायचा हे दाखवणार आहे. तुम्हीही ही डिझाईन बनवू शकता. मी तुम्हाला ह्या नीडल्सने बनवायला शिकवणार आहे. तुम्हाला हे लोड स्टिच अशासाठी दाखवले आहे, तुम्ही तुमच्या गळ्याला कोणती डिझाईन करायची आहे ठरवू शकता. त्यामुळे मी वेगवेगळे तुम्हाला लोड स्टिच दाखवणार आहे. आरी वर्कमधले मी तुम्हाला पूर्ण काही शिकवलं आहे. बेसिकपासून पूर्ण जे छोटे छोटे टिप्स आहेत तेही सांगितलेले आहेत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. मी स्टिच कशी करणार आहे बघा. मी तो वरतून स्टिच करायला सुरुवात करणार आहे, जी नेहमी करते तशी, आणि ते लॉक करून घेणार आहे. हे बघा, इथे मी पहिला जरदोसे ॲड करणार आहे. हे जरदोशी स्टिच करायचं मी मागील व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता जर तुम्ही नवीन असाल तर. मी अशा पद्धतीने स्टिच करणार आहे. मी व्यवस्थित आणि सर्व माहिती तुम्हाला आरीवर्कची सांगितलेली आहे, जी आजपर्यंत कोणीही सांगितली नसेल किंवा दाखवलीही नसेल. मी स्टार्टिंगपासून सगळं काही दाखवलेलं आहे टिप्ससहित, जेणेकरून तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे. हे बघा, रिटर्न आपल्याला इथे परत जायचं आहे आणि छोटी चेन स्टिच घ्यायची. मोठी चेन स्टिच पहिली आणि नंतर छोटी चेन स्टिच. आता मी हे शुगर बीट्स घेणार आहे. शुगर बीट्स किती घ्यायचे तुमच्यावर डिपेंड आहे. 4 किंवा 5 घेऊ शकता. मी ते 4च घेणार आहे. आता इथून रिटर्न मी मागे येणार आहे. हे बघा, इथे असे इथे परत रिटर्न जाणार आहे आणि परत एक छोटी चेन स्टिच आणि मोठी चेन स्टिच घेणार आहे. तर मी शुगर बीटच्या 2 लाईन करणार आहे, आउटलाईन करून घेणार आहे. हे बघा, मी 2 करून घेणार आहे. नंतर जरदोशीची 1 लाईन, म्हणजे आपली डिझाईन व्यवस्थित आणि छान दिसेल. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करता यायचं आहे पूर्ण ह्याला. मी पहिल्या जरदोशी घेतलेल्या आहे, नंतर 2 शुगर बीटची लाईन घेतलेल्या आहेत, नंतर 1 जरदोशीची लाईन. अशा पद्धतीने तुम्ही शक्यतो प्रॅक्टिस साध्या शिलाई मशीनचा जो धागा असतो त्याने करा, आणि नंतर ज्यावेळेला तुमचं प्रॅक्टिस व्यवस्थित होईल त्यावेळेला तुम्ही हे नाही, ज्यावेळेला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुम्ही जरी थ्रेडने स्टिच करू शकता. आणि आपल्याला हे व्यवस्थित फिनिशिंगमध्येच करायचं आहे. हे बघा, मी परत रिटर्न जाते आणि परत स्टिच करत खाली येणार आहे अशा पद्धतीने, आणि एक जरदोशी ॲड करणार आहे. तुम्हाला दाखवते. हे अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण लोड करून घ्यायचं आहे. हे बघा, आरी वर्कसाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्हाला प्रॅक्टिस होईल त्यावेळेला तुम्ही सगळ्या डिझाईन स्टिच करू शकता, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण प्रॅक्टिस ही महत्त्वाची आहे. हे बघा, 4 जेवढे आपण शुगर बीट्स घेतलेले तेवढेच मोजून घेऊन आपला स्टिच करत जायचं आहे. 4 घेतले तर 4च घ्यायचे आहे, 5 घेतले तर 5च घ्यायचे आहेत. कमी जास्त करायचे नाहीत, ते आपल्या फिनिशिंगमध्ये आणि व्यवस्थित दिसणार नाही. मी आरी वर्कचा क्लास हा 30 दिवसाचा बेसिक घेतलेला आहे. जर तुम्हाला ॲडव्हान्स शिकायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. जे नवीन असतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे. आणि मी शिलाईचं पण शिकवणार आहे, कारण का मी शिलाई पण करते.
मी शिलाई रिलेटेड सर्व काही शिकवणार आहे. जसं आरीवर्क शिकवलं आहे तसं शिलाई पण शिकवणार आहे. जर कोणाला शिलाई घरी बसून व्यवस्थित शिकायचं असेल त्यांनीही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, किंवा तुमच्या आसपासच्या ताई किंवा रिलेटिव्ज असतील त्यांना माझी लिंक शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. आणि मी जसं आरीवर्क व्यवस्थित शिकवलेलं आहे समजावून, तसंच मी शिलाईचंही व्यवस्थित समजावून शिकवणार आहे. शिलाईचंही मी व्यवस्थित समजावून शिकवणार आहे. शिलाईमध्ये मी ब्लाऊज वेगवेगळे पॅटर्न, ड्रेस, वन पीस, घागरा चोली, लहान मुलींचे ड्रेस, जे काय आहे ते मी ऑल शिकवणार आहे. मी साडी सेलिंगही करते, ड्रेस सेलिंग करते, परत त्याचबरोबर ज्वेलरी सेलिंगही करते. ऑनलाईन सगळं करते, ऑल महाराष्ट्र. मी कोणालाही फसवत नाही. जे आहे ट्रेंडमध्ये ते मी पूर्ण दाखवते. ज्यांना कोणाला साड्या माझ्याकडून घ्यायच्या असेल, ज्वेलरी घ्यायची असेल, तर माझा खाली नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही मला हाय करून पाठवायचा आहे. ओनली लेडीज, मी जेंट्सला अलाउड नाही आहे, कारण का ज्यांचा मोबाईलवरती DPला लेडीज असेल त्यांनाच मी जॉईन करून घेणार आहे. आणि माझे जे स्टेटस आहे ते तुम्हाला पाहता येतील. जर तुमच्या मैत्रिणी असतील, कोण शेजारच्या ताई वगैरे असतील, त्यांना बिझनेस वगैरे करायचा असेल तर तुम्हाला ही आयडिया आहे. सध्या ट्रेंडिंगमध्ये ज्या साड्या आहेत त्या मी दाखवणार आहे, किंवा ज्वेलरी. आता सण आलेले आहेत, कोणत्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. कधी कधी असं होतं की साड्या ट्रेंड निघून गेल्यावरती आपल्याला समजतं की ह्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. मग त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या साड्यांचे पॅटर्न, ड्रेसचे पॅटर्न, ज्वेलरी पॅटर्न ते दाखवणार आहे. जॉबमुळे काही लेडीजना घेणे पॉसिबल नसते, त्यामुळे ऑनलाईन घेतात. कधी कधी त्यांची फसवणूक पण केली जाते. त्यामुळे मी ऑनलाईन हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. मग तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तुम्ही, तर तुम्ही मला जॉईन करू शकता. घर बसल्या तुम्हीही बिझनेस स्टार्ट करू शकता. मी तुम्हाला आयडिया देईन काय काय करू शकता. जर बऱ्याच ताईंना आयडिया नसतात की काय करू शकतो, पण मी तुम्हाला सांगेन काय करायचं आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण ह्याला स्टिच करून घेणार आहे. हे बघा, हे स्टिच करून माझं पूर्ण झालेलं आहे. ते मी लॉक पण करून घेतलेलं आहे. तुम्ही ते ह्याच्यासारखे चेन स्टिच पण करू शकता, किंवा शुगर बीट्सचे आउटलाईन पण करू शकता. मी ते चेन स्टिच करणार आहे. ते कसे करणार आहे ते पहा. जर आता मी बघा इथून पूर्ण आउटलाईन तयार करून घेणार आहे. तुम्ही अशाही पद्धतीने तुमच्या ब्लाऊजच्या गळ्यावरती डिझाईन करून घेऊ शकता. हे बघा, हे बघा, आता मी इथून चेन स्टिच करत जाणार आहे. आउटलाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. पहिली तुम्ही चेन स्टिच करताना मोठी येईल, नंतर जसं तुमचं प्रॅक्टिस होईल तसं ते छोटी चेन स्टिच तुम्हाला जमणार आहे. हे बघा, असे आपल्याला चेन स्टिच पूर्ण ह्याला करून घ्यायचे आहे. हे बघा, मी अशा पद्धतीने पूर्ण ह्याला चेन स्टिच करून घेत आलेले आहे. आणि मी आता ही पूर्ण चेन स्टिच करून घेते. चेनची साईडने आपल्याला अशी चेन स्टिच का करायची आहे, तर आपले जे स्टिच केलेलं आहे ते बाहेर साईडला दिसू नये याच्यासाठी आपल्याला हे स्टिच असे करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी पूर्ण ह्याला स्टिच करून घेत आलेलं आहे. मला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक करायला विसरू नका. हे अशा प्रकारे मी पूर्ण ह्याला, हे बघा, आपला किती सुंदर हा लोड स्टिच तयार झालेला आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. हे बघा, आपला आता हे बघा, आता आपला हा लोड स्टिच तयार झालेला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.